माईकवर वेट नाही, मोबाईल घेऊन जा. सन्माननीय शरद पवार साहेब, सन्माननीय श्री उद्धव ठाकरे जी, श्री जयंतराव पाटील, दुसरे पण जयंतराव पाटील, इथे दोन नावाचे दुबार बसलेले आहेत. इतर सर्व सन्माननीय आणि माझ्या सर्व जमलेल्या मतदार बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. मतदारांना ए बाबा तो ड्रोन आहे ना, ड्रोन थोडं डोक्यावर आणि माझ्या वारा पडत होता. हा राग व्यक्त करण्याचा, ताकद दाखवण्याचा, दिल्लीपर्यंत समजण्याचा, समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. या विषयामध्ये अनेक लोकांनी, माझ्या सकट सर्वांनीच या विषयावरती अनेकदा भाष्य केलेलं आहे, भाषणं दिलेली आहेत, बोललेलो आहे. तोच विषय तुम्हाला नव्याने सांगण्यासारखं असं काहीच नाही. आज तुम्ही सगळेजण खूप बऱ्याच लांबून सगळीकडनं आलेला आहात. सर्वप्रथम आपणा सर्वांचे मी आभार मानतो की आपण सर्वजण मोठ्या ताकदीने आज इथे मोर्चाला जमलात. खरं तर छोटे विषय ते काही फार मोठा विषय नाही हा. आम्ही बोलतो आहोत, उद्धव ठाकरे बोलतायत, शरद पवार साहेब बोलतायत की याच्यामध्ये दुबार मतदार आहेत. शेतकरी कामगार पक्ष बोलतोय, कम्युनिस्ट पार्टीचे लोक बोलतायत, काँग्रेसचे लोक बोलतायत, सगळेच जण बोलतायत. एवढंच नव्हे, भारतीय जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत. शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत. अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत. अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं, अपयश कोणाचं, सगळ्या गोष्टी मान्य. पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी? पण मी आज दोन तीनच गोष्टी तुम्हाला आज दाखवण्यासाठी इथे आणलेल्या आहेत. खरं तर हे 4,500 मतदार आहेत. 4,500 4,500 मतदार हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत. या इकडच्या मतदारांनी इकडच्या इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. 4,500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे. त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत. हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिल मध्ये देखील मतदान केलं.
ह्याच्यातली म्हणून मी आत्ता जस्ट फक्त 3 नावं आणली आहेत. प्रभाकर तुकाराम पाटील, राम महादू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर. ही त्यांची मतदार यादी आहे. या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबार मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रभर की जे या मतदानासाठी म्हणून वापरले गेले. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवणार आहे की लोक म्हणतात की पुरावे कुठे आहेत, पुरावे कुठे आहेत. मुंबई हे लोकसभा मतदारसंघ म्हणजे मी तुम्हाला आता जुलैपर्यंतची यादी वाचून दाखवतोय. जुलैपर्यंतची 1 जुलैला त्यांनी यादी बंद केली. 1 जुलैला जी यादी बंद केली त्याच्यामधले फक्त मी मतदार तुम्हाला वाचून दाखवतोय. याच्यामध्ये मुंबई नॉर्थ इकडे एका लोकसभा मतदारसंघामध्ये 17,29,456 मतदार आहेत. याच्यापैकी 62,370 हे दुबार आहेत. मुंबई नॉर्थ वेस्ट संपूर्ण मतदार 16,74,861 आणि दुबार मतदार 60,231. मुंबई नॉर्थ ईस्ट पूर्ण मतदार आहेत 15,90,710 आणि दुबार मतदार आहेत 92,983. मुंबई नॉर्थ सेंट्रल टोटल वोट मतदार आहेत 16,81,048 आणि दुबार मतदार आहेत 63,740. मुंबई साऊथ सेंट्रल संपूर्ण मतदार आहेत 14,37,776 आणि दुबार मतदार आहेत 50,565. मुंबई साऊथ मतदार आहेत हे आत्ताची यादी सांगतोय तुम्हाला जुलैपर्यंतची 1 जुलैपर्यंतची 15,15,15,993 आणि दुबार मतदार आहेत 55,205. नाशिक लोकसभा मतदार आहेत 19,34,349 आणि दुबार मतदार आहेत 99,673. मावळ लोकसभा संपूर्ण मतदार आहे 19,85,172 आणि दुबार मतदार आहेत 1,45,636 एवढे दुबार मतदार आहेत. पुणे लोकसभा 17,12,242 दुबार मतदार आता आहे तिकडे 1,02,002. हे ठाणे लोकसभा इथे दुबार मतदार आहेत 2,09,981. लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत, पुरावा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा. काढते कापड. हे सगळे दुबार मतदार आहेत. हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत. हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत. हे म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो. आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या. कशा घ्या? का घ्या? कोणाला आहे घाई? 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत. 5 वर्ष. अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला. अजून 1 वर्ष गेलं. पण जी माणसं भरली आहेत आतमध्ये त्याचं काय करायचं? मग त्याच्यातल्या त्याच्यात निवडणुका आटपून घ्यायच्या आणि पुन्हा यश पदरी पाडायचं. याला काय निवडणुका म्हणतात? या निवडणुका अशा याच्यात तर लोकशाही तरी टिकेल. एका आमदाराचा भाऊ सांगतो
की मी 20,000 मतं बाहेरून आतमध्ये आणली. आमदाराचा म्हणजे ह्याची हिंमत बघा, सत्तेचा माज बघा, की एक आमदाराचा भाऊ सांगतो की आमदार असतो पैठणचा, त्यांचा बुमरेचा भाऊ ना, हो पण त्याचा बुमरेचा भाऊ ना, तो मुलगा हल्ली कळतच नाही माहिती. या मतदार याद्या तपासताना ह्याच्यातला कोण त्या दिवशी सांगितलं नाही का मी, मुलीचं वय 114, वडिलांचं वय 43. त्या दिवशी काय मला बोलायचं ते मी बोललो. काहीही चालू आहे. त्या नवी मुंबईचे आयुक्तांच्या बंगल्यावरती मतदार नोंदवले गेलेत. कोणीतरी सुलभ शौचालयामध्ये नोंदवला गेला. कुठेही बसलेला दिसला की काही नोंदवायचा का? ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट मला असं वाटतं ही देशभर सुरू आहे, प्रत्येक ठिकाणी सुरू आहे, प्रत्येक मतदारापर्यंत समजलंय. परवा दिवशी तर मी त्या वोटिंग मशीन बद्दल बोललो, मी त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं. मी हे गेले 2017 पासून ओरडून सांगतोय की ह्याच्यामध्ये गडबड आहे, ह्याच्यामध्ये गोंधळ आहे. अशा प्रकारच्या साधी गोष्ट आहे. 232 आमदार निवडून आल्यानंतर जर महाराष्ट्रामध्ये मातम असेल, महाराष्ट्रामध्ये जर समजा सन्नाटा असेल, महाराष्ट्रामध्ये काहीच नसेल, सगळे जर मतदार हे गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतील आणि सगळ्यांना जर आश्चर्य पडलं असेल, निवडून आलेल्यांना चिमटे काढून बघत होते निवडून आलेले लोक की मी कसा आलो निवडून. पण निवडून आलेल्याची सोय अगोदरच झाली होती, त्याच्यामुळे त्याला माहिती नव्हतं की मी निवडून येणार. हे सगळे कारस्थानं, या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या मार्फत सगळ्या सुरू आहेत. कशा निवडणुका लढवायच्या मला जरा सांगा. भाई, जो मतदार उन्हातारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का? म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं, कुठेही करायचं, पण मॅच अगोदरच फिक्स आहे, त्याच्या मताला काय किंमत आहे? आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आता जी काही कायदेशीर कारवाई प्रोसेसची सुरू आहे, मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भामध्ये बोलतीलच, सांगतीलच आपल्याला. ते सगळ्या गोष्टी सुरू असतील. पण एक गोष्ट आपल्याला सांगतो, जेव्हा कधी निवडणुका होतील, जाता फक्त आपल्याला एकच सांगेन, जेव्हा कधी निवडणुका होतील, एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा. चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत. ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत. आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले, तिथेच फोडून काढायचे. बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे. त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही. त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही. आज आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इकडे सगळेजण आलात, मी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या